श्री स्वामी समर्थ. स्त्रियांची शुभ आणि अशुभ 31 लक्षणे. नंबर 1, ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात. नंबर 2, ज्या स्त्रियांचे पोट बाहेर येते. नंबर 3, ज्या स्त्रिया वडिलांसारख्या दिसतात. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते, परंतु त्यांच्या शरीरावर असलेल्या खुणांवरून शुभ आणि अशुभ असे तर्क लावले जातात. त्याबद्दलची काही लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. चला तर मग थोडासाही वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्त्रियांची शुभ अशुभ लक्षणांपैकी शुभ लक्षणे. नंबर 1, ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात, कारण त्या कुटुंबासाठी भाग्य आणि समृद्धी घेऊन येतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती होते असे मानले जाते. नंबर 2, ज्या स्त्रीची जीभ लाल असते तसेच जीभ मऊ असते. लाल आणि मऊ जीभ असणाऱ्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळतात. त्यांची वाणी मधुर असते, आकर्षक असते, ज्यामुळे त्या इतरांना सहज आकर्षित करू शकतात. नंबर 3, ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते. नाकाच्या टोकावर तीळ असणाऱ्या महिलांना जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. त्या आनंदी आणि समाधानी जीवन जगतात. नंबर 4, ज्या मुलींचे बोटे लांब आणि सुंदर असतात. लांब आणि सुंदर बोटे असणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. त्यांच्यामुळे पतीच्या जीवनात यश आणि समृद्धी येते. नंबर 5, धनु, मीन, वृश्चिक आणि शुभ राशीत जन्मलेल्या स्त्रिया. या राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांना कमी प्रयत्नांत जास्त यश मिळते आणि त्यांचे जीवन हे सुखमय असते. नंबर 6, ज्या स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल. कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असणे हे शुभ मानले जाते. अशा स्त्रियांचे जीवन आनंदी आणि समृद्ध असते. नंबर 7, ज्या महिलांच्या पायाच्या बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असतात. ज्यांच्या पायाच्या बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते. हे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जाते. नंबर 8, ज्या स्त्रींच्या टाचावर 3 रेषा असतात. टाचांवर 3 रेषा असणे हे दीर्घायुष्याचे लक्षण मानले जाते. अशा स्त्रिया दीर्घकाळ आणि निरोगी जीवन जगतात. नंबर 9, ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो. गळ्यावर तीळ असणाऱ्या महिला शुभ मानल्या जातात. त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढते आणि त्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. नंबर 10, ज्या महिलांचे पाय लांब असतात. लांब पाय असणाऱ्या मुली ज्या घरात लग्न करून जातात त्या दोन्ही घरांमध्ये पैशाची कमतरता नसते. अशा मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. नंबर 11, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात. मोठे डोळे असणाऱ्या स्त्रिया ज्या घरात जातात तिथे कधीही धनाची कमतरता नसते. त्यांचे आगमन कुटुंबासाठी समृद्धी घेऊन येते. नंबर 12, ज्या स्त्रीच्या टाचांना भेगा असतात. टाचांना भेगा असणाऱ्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात, तरी त्यांची विचारसरणी थोडी संकुचित असू शकते. नंबर 13, ज्या महिलांचे हात लांब असतात. लांब हात असणाऱ्या स्त्रिया ज्या घरात जातात तिथे नेहमी आनंदी वातावरण राहते. त्या घरात सकारात्मकता आणि प्रेमळ संबंध निर्माण करतात. नंबर 14, स्त्रीची नाभी गुमावदार असते. गुमावदार नाभी असणारी स्त्री ही शुभ मानली जाते आणि ती आपल्या पतीवर निष्ठा ठेवणारी असते. त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय आणि विश्वासपूर्ण असते. आता पाहूया की अशुभ लक्षणे जे एखाद्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला नकारात्मकतेची झालर देऊ शकतात. नंबर 1, ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात. कमरेखाली साडी नेसणे अशुभ मानले जाते. हे नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करू शकते असे मानले जाते. नंबर 2, ज्या स्त्रियांचे पोट बाहेर येते. पोट मोठे असणे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. अशा स्त्रियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नंबर 3, ज्या स्त्रिया वडिलांसारख्या दिसतात. ज्या स्त्रियांचे चेहरे वडील किंवा घरातील मोठ्या पुरुषांसारखे दिसतात त्यांना अशुभ मानले जाते. नंबर 4, ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात.
ओठांवर जास्त आणि उंच केस असणाऱ्या महिला आपल्या पतीसाठी अशुभ ठरतात असे मानले जाते. नंबर 5, या स्त्रीचे कपाळ लांब असते. कपाळ लांब असणारी स्त्री तिच्या दिरासाठी म्हणजेच पतीच्या भावासाठी अशुभ मानली जाते. नंबर 6, ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते. घागरीसारखे गोल पोट असणारी स्त्री आपल्या संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते असे मानले जाते. नंबर 7, ज्या महिलांच्या टाचांवर लांब लचक रेषा असते. टाचांवर लांब आणि स्पष्ट रेखा असणाऱ्या स्त्रिया चोरी करण्यात माहीर असू शकतात. नंबर 8, ज्या महिलांची कंबर भरलेली असते. भरलेली कंबर असणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि इतरांची पर्वा करत नाही, ज्यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते. नंबर 9, ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात. पिवळे आणि घाबरलेले डोळे असणाऱ्या स्त्रियांचा स्वभाव वाईट असतो आणि त्या कुटुंबासाठी अशुभ मानल्या जातात. नंबर 10, ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल. कानात केस असणे आणि त्यांचा आकार सारखा असणे हे घरात संकटाचे कारण बनू शकते असे मानले जाते. नंबर 11, ज्या स्त्रीची टाच वृंद असते. रुंद टाच असणारी स्त्री खूप रागीट स्वभावाची असते, ज्यामुळे घरात वादविवाद होऊ शकतात. नंबर 12, ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा ही फुगलेली असते. पायाचा मागचा भाग जाड आणि शिरा फुगलेल्या असणाऱ्या स्त्रिया घरासाठी शुभ मानल्या जात नाही. नंबर 13, ज्या महिलांची अनामिका लहान असते. लहान अनामिका असणाऱ्या स्त्रिया या भांडखोर स्वभावाच्या असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीवरून वाद घालू शकतात. नंबर 14, ज्या स्त्रीच्या कपाळाच्या डाव्या बाजूस तीळ असेल. कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असणे हे वैवाहिक जीवनासाठी अशुभ मानले जाते आणि अशा स्त्रियांचे जीवन हे सुखी नसते. नंबर 15, ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात. अशा प्रकारचे हात असणाऱ्या स्त्रियांना अशुभ मानले जाते आणि त्यांना जीवनात दुःख भोगावे लागते. नंबर 16, ज्या महिलांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत. ज्या स्त्रियांच्या पायाचे सर्वात लहान बोट म्हणजेच कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाही, त्यांचे एकापेक्षा जास्त पती असू शकतात असा समज आहे. नंबर 17, ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल. भरलेली पाठ असणारी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते असे मानले जाते. नंबर 18, ज्या स्त्रीची मान जाड असेल. जाड मान असणाऱ्या स्त्रीला विधवाचे दुःख सहन करावे लागू शकते. नंबर 19, ज्या महिलेची मान वाकडी असेल. वाकडी मान असणाऱ्या महिलांना आयुष्यात मोलमजुरीसारखे कष्टदायक काम करावे लागतात. नंबर 20, ही स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालते. चालताना धूळ उडवणारी स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते असे मानले जाते. धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला ही स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणे असणारा हा व्हिडिओ आवडला का? ची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ज्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये एक नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.